इस्त्रीचे कपडे बघून तुम्हाला समजलंच असेल आपण चाललो आहे कुठे. चाललो आहे आपण महाकालच्यातून येत म्हणजे उज्जैनला. बाई बॅग बिग पॅक केली, आई सोडायला आलेली, आईला बाय केलं आणि निघालो उज्जैन ट्रिपला. तू सांगणार होतं तुम्हाला पण तेवढं झोप आली मला. मुंबईला झोपलं तर डायरेक्ट आपण उठलो आहे उज्जैनला. मुंबईला फर्स्ट प्रायोरिटी का दिली कारण की त्याचं मोठं रिझन आहे. ॲक्च्युली मी एकाकडे दिलेले पण त्यांनी मला कपडेच दिले ना टाईम टू टाईम, आणि माझी गाडी होती 8 वाजता. बोलतात ना महाकालचा बुलावा आल्यावर ज्याला काळ पण नाही थांबू शकत त्याला कोण थांबवणार. सो एका वडील आणि मुलांनी दोघांनी मिळून माझे इस्त्रीचे कपडे 4 दिवसांचे पटापट इस्त्री फक्त 20 मिनिटात केले. टाईम टू टाईम मला दिले, त्यामुळे मी ट्रेन पकडू शकलो. आणि ॲक्च्युली त्यांच्यामुळे माझी उज्जैन ट्रिप खरंच सक्सेस होते. खरंच खूप खुश आहे बिकॉज ना एक लहानपणीचं एक स्वप्न होतं ते आज खरंच सत्यात उतरते. त्याच्यामुळे डोळ्यात अश्रू आले. ॲक्च्युली येताना आणि जाताना तेजस ट्रेनमधूनच आलो बिकॉज माझं ट्रेन पण खूप छान होतं, नीट अँड क्लीन होती. त्यामुळे यायला पण इझी झालं आणि इझिली आम्ही पोहोचलो. पर्यंत व्हिडिओ बघत राहा, तुमच्यासाठी बेस्ट टिप आहे. सो गाईज बोलतात ना की उज्जैनला यायला महाकालचा बुलावा लागतो. सो फायनली आम्हाला बुलावा आलाय आणि फायनली आता उज्जैनला आलोय. बॅक साईडला बघू शकतात उज्जैन स्टेशन. फुल खुश आहे कारण की भाई सिरियसली कोइन्सिडन्सली प्लॅन झालाय माझा. जे काय होतं असं काय मी प्लॅन वगैरे केला ना, अचानक बोलतात ना भाई, अचानक भयानक भाई महाकालनी बोलवलंय. सो खुश आहे मित्रांनो. तुम्ही देखील उज्जैनचा प्लॅन करत असाल ना तर उज्जैन स्टेशनला उतरले ना तर डिरेक्टली ऑटो करू नका. वॉकेबल डिस्टन्सवर फक्त आपलं मंदिर आहे. हॉटेल रूममध्ये आल्या महाकालांचं दर्शन झालं. आम्ही एक नॉन AC रूम घेतलेली, 7 जण होतो. सो आमचं एक दिवसाचं रूम रेंट होतं 2000 रुपये. मी ॲक्च्युली तुम्हाला खरंच उज्जैन प्लॅन करायचं असेल ना मला एकदा कॉन्टॅक्ट करा. मी सिरियसली तुम्हाला प्रॉपरली डिटेल्स सांगेल बिकॉज ना मी फर्स्ट टाईम गेलेलो, मला खूप काही एक्सपिरियन्स आला आहे. उज्जैन फक्त महाकालांचं दर्शन नाही, तिथे खूप लोक फसवतात पण, आणि काही गोष्टींची खरंच काळजी घ्या. मी ॲक्च्युली ही प्रॉपर डिटेल्स का सांगतोय कारण माझे थोडे एक्स्ट्रा पैसे गेले, तुमचे नको जायला आणि तुमचा बजेट प्लॅन होईल 100%. सो गाईज फायनली आता आपली तयारी झाली आहे आणि आता आपण चाललोय पहिलं दर्शन करायला, ते म्हणजे कालोखे काल भैरव. सो मी तुम्हाला ना पूर्ण एक ना मी ॲक्च्युली असं डॉक्युमेंटरी नाही बोलू शकत बट एक सिरीज टाईप शूट करणार आहे आणि जास्त त्यामध्ये बोलणार नाही, तुम्हाला जास्त दाखवणार आहे. सो तुम्ही रेडी राहा आणि लास्ट एंडिंगपर्यंत बघत राहा बिकॉज मी एंडिंगला ना प्रॉपर आम्ही जेवढं काय बजेट प्लॅन केलेलं ना तो हिशोब सगळा दाखवणार आहे. इन केस तुम्ही इन फ्युचर प्लान करत असाल सो तुम्ही पण येऊ शकता, ठीक है. तो गाइस ये अभी अंकल मिले हैं हम लोगों को. अभी हम लोग जा रहे हैं काल भैरव. इसके साथ कौन कौन से मतलब 6 दर्शन होंगे ना आपको कार्ड दिया ना. हाँ तो पर पर्सन 100 रुपया. अभी हम 6 जन हैं, ठीक है. तो तुम्ही बघत राहा, मजा करा, आम्ही पण मजा करतो, ठीक आहे. आणि एक्सप्लोर करायला मजा येते. मी या उज्जैनला. आम्ही ऑटो करायचं रिझन काय होतं कारण की हे जे आम्ही मंदिरं फिरणार होतो ते सिटीच्या बाहेर होते. म्हणजे काल भैरव झालं, संदीपनी आश्रम झालं. पर पर्सनच्या मानाने आम्ही 100 रुपये देऊन टोटल 6 दर्शन घेतले सिटी बाहेरचे. सो जास्त काही कॉस्टली नव्हतं. संदापनी हे ऋषी होते आणि बळराम, श्रीकृष्ण आणि सुदामा हे तिघं यांच्याकडे शिक्षण घेण्यासाठी आलेले. सो श्रीकृष्ण, बळराम आणि सुदामा यांचं पूर्ण शिक्षण हे संदापनी आश्रममध्येच झाले. तर खूप ॲक्च्युली शांत प्लेस आहे आणि तुम्ही नक्की व्हिजिट द्या. मला पण खूप छान वाटलं. आता आमची पहिलं लोकेशन होतं त्यामुळे मी जास्त बोललो नाही, व्हिडिओज काढल्या कारण की तुम्हाला बघायला भेटाव्यात म्हणून. सो मी रिस्क घेऊन व्हिडिओ काढत होतो. तुम्हाला पण व्हिडिओ भेटतील पण जरा जपून काढा आणि जास्त करून फोकस दर्शनावर द्या, स्वतःवर नको, नाहीतर सेल्फीवर नको. आता काय जास्त इन्फॉर्मेशन मिळावी म्हणून मी व्हिडिओ काढतो, तुम्हाला दाखवतो. आता सगळ्यांना पॉसिबल होत नाही म्हणून व्हिडिओच्या माध्यमाने आपल्याला दाखवतं तरी येतं. तुम्ही बघू शकता हा परिसर किती सुंदर आणि रहस्यमय वाटतो बिकॉज एवढी वर्ष झाली तरी पण ही वास्तू जशीच्या तशी उभी आहे. त्यामुळे बघण्यासाठी पण आनंद वाटतो आणि मनात खूप शांतता वाटते. आणि मला पण खूप छान वाटलं कारण की माझा पहिला प्लॅन उज्जैन होता आणि पहिलं दर्शन माझं श्रीकृष्णांनी जिथे शिक्षण घेतलं तिथलं झालं. त्यामुळे आनंद ॲक्च्युली गगनात मावत नव्हता. आणि लोकेशन इतकं भारी आहे ना, तुम्ही इथे आल्यावरती वास्तू फील करू शकतात. सिरियसली खूप छान. गाईज आता आपण संदीपनी आश्रममध्ये श्रीकृष्ण आणि सुदामाने इथं शिक्षण घेतलेलं, तर तुम्हाला आता मी पूर्ण दाखवतोय, ठीक आहे. बघू शकतात किती भारी लोकेशन आहे. फुल सायलेंट वातावरण आहे. फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे ज्या काही फ्रेम लावल्यात ना त्यांच्या माध्यमातून आपण बघू शकतो की त्या काळचा अनुभव आपण आत्ता सध्या अनुभवू शकतो. आणि तेच खूप छान होतं माझ्यासाठी. खूप लोक असतात गीता उपदेश, आपल्या भगवद्गीतामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत. सो आपण भगवद्गीता प्रॉपरली वाचल्यावर आपल्याला खरंच समजेल इथे खरंच खूप काही गोष्टी बघण्यासारख्या आहेत. आणि ॲक्च्युली माझा स्टोरेजचा खूप इश्यू होता त्यामुळे ना मी जितकं काय कवर करता आलं तितकं केलं. हा तर आपलं पहिलं लोकेशन आहे. असे उज्जैनमध्ये खूप सारे मंदिर आहेत जे कोणाला माहीत पण नाही. काही हिडन आहेत तर काही रीलमुळे पण फेमस झालेत. पण जे काही आपल्याला दाखवता आले ते मी नक्कीच दाखवलेत. आणि
हा आपला फर्स्ट पार्ट आहे. भेटूयात आपण नेक्स्ट पार्टमध्ये. गुड बाय.